बाळांनो, वेलकम वेलकम. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केला किडनीच्या एलएसचा म्हणजे लॉन्जिट्युडनल सेक्शनचा आपण स्टडी केला किडनीचा, की किडनीचा लॉन्जिट्युडनल जर आपण सेक्शन घेतला तर किडनीमध्ये कशा टाईपचं स्ट्रक्चर आहे, कोणते कोणते पार्ट आहेत, हे डिटेलमध्ये आपण शिकलो लास्ट लेक्चरमध्ये. त्याचबरोबर किडनीचं जे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे, ज्याला नेफ्रॉन असं म्हटलं जातं, त्या नेफ्रॉनचं आपण डायग्राम बघितली, त्या डायग्रामचे पार्टचे नावं आपण बघितले, एक छोटासा त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट आपण कंप्लीट केला. बघा, तुम्ही पण डायग्राम काढून बघितली असेल. ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे, 2-4 वेळा आपल्या बुकमध्ये आलेली आहे. आणि याच डायग्रामवरती मग हे आपली किडनी काम कशी करते, या डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित हे लक्षात ठेवली नेफ्रॉनची, तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. म्हणून ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. नेफ्रॉनची जी डायग्राम आहे आपल्या बुकमध्ये 2-3दा आलेली आहे, मी बोर्डवर काढलेली आहे, तुम्हाला समजून सांगितलेली आहे कोणत्या पार्टला काय काय नाव आहे. हे याचं इंट्रोडक्शन आपण लास्ट लेक्चरमध्ये केलेलं आहे. लास्ट लेक्चर मिस झालं असेल बाळांनो तर प्लेलिस्टमध्ये आहे, प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघायची आहे. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की आपलं एक ॲपसुद्धा आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या नोट्स ज्या आहेत त्या नोट्स तुम्हाला त्या ॲपमध्ये भेटतील. सोबतच बऱ्याचशा गोष्टी त्या ॲपमध्ये आहेत, तर ते ॲप तुम्ही जाऊन जरूर डाउनलोड करून घ्या. तर आता आपण हे जे नेफ्रॉन आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट, त्याचा थोडंसं आणखीन डिटेलमध्ये स्टडी करू. त्याच्या प्रत्येक पार्टचा आपण डिटेलमध्ये स्टडी करू. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण याचा इंट्रोडक्टरी पार्ट समजून घेतला. काय की जसं हे जे नेफ्रॉन आहे, हे जे ट्यूब सारखं जे स्ट्रक्चर आहे, असे 10 लाख नेफ्रॉन आपल्या प्रत्येक किडनीमध्ये प्रेझेंट असतात, आहे ना. 10 लाख इन इच किडनी, म्हणजे 20 लाख आपल्या 2 किडनीमध्ये प्रेझेंट आहे. आणि आपली किडनी जे काम करते ते सगळं काम हे नेफ्रॉनच करतात, कारण किडनीच्या आतमध्ये काय आहे, नेफ्रॉन आहेत. म्हणून तर या नेफ्रॉन्सला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी असं म्हटलं जातं बाळांनो, आहे ना. कारण की किडनीचं सगळं काम हे नेफ्रॉनच करतात. तर आपल्याला या नेफ्रॉनचा आता थोडासा आणखीन डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. तर बघा, आता या नेफ्रॉनला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. याचा स्टडी अंडरस्टँड, नेफ्रॉनला बेटर अंडरस्टँड करायसाठी, याचा स्टडी अजून इझी करायसाठी नेफ्रॉनला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. फर्स्ट पार्ट कोणता होता, ग्लोमेरुलस, आणि सेकंड पार्ट होता तो म्हणजे हे ट्युब्यूल. हे जे ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे, या ट्युब्यूलचं स्ट्रक्चर, या ट्युब्यूलला अशा 2 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. आता आपण काय करू, आता थोडंसं आणखीन याला डिटेलमध्ये समजून घेऊ. तर आता बघा की आपल्याला हा जो नेफ्रॉनचा हा जो फर्स्ट पार्ट दिसतो तो आहे हा म्हणजे ग्लोमेरुलस. सगळ्यात आधी आपल्याला काय कशाचा स्टडी करायचा आहे, ग्लोमेरुलसचा स्टडी करायचा आहे. तर ग्लोमेरुलस म्हणजे काय बाळांनो, लक्षात घ्या की स्टेप बाय स्टेप आपण या सगळ्या पार्टचा स्टडी करणार. त्यातला सगळ्यात फर्स्ट जो पार्ट आहे नेफ्रॉनचा, त्याचा आपल्याला स्टडी करायचा, आणि त्या पार्टचं नाव आहे ग्लोमेरुलस. तर ग्लोमेरुलस म्हणजे काय आहे, तर ग्लोमेरुलस हे एक बंच ऑफ कॅपिलरीज आहे. काय बंच, जसा बंच असतो ना आपला, गुच्छा. कशाचा गुच्छा, तर कॅपिलरीजचा गुच्छा आहे. कॅपिलरीज म्हणजे काय, की आपल्या ज्या एकदम बारीक अशा ब्लड व्हेसल्स आहेत त्यांना कॅपिलरीज म्हटलं जातं. बाळांनो लक्षात घ्या, आपल्याला आर्टरीज माहीत असतात, आपल्याला व्हेन्स माहिती असतात, आपल्याला ब्लड व्हेसल्स म्हणजे ह्या सुद्धा आपण ऐकलेल्या असतात, पण कॅपिलरी जनरली हा वर्ड येत नाही. तर लक्षात घ्या की कॅपिलरी म्हणजे काय, की आपल्या बॉडीमधल्या सगळ्यात बारीक एकदम फाईन ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्यांना कॅपिलरीज म्हटल्या जातात. लक्षात घ्या, कॅपिलरीज मराठीत त्यांना एक सुंदर वर्ड आहे, केशिका म्हणतात. केस असते ना आपला, त्या केसा एवढ्या त्या बारीक आहे बाळांनो, केसांनी एवढ्या त्या बारीक आहेत, म्हणून त्यांना केशिका असं म्हटलं जातं मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये त्याला कॅपिलरी असं म्हटलं जातं. कॅपिलरी म्हणजे एकदम फाईन ब्लड व्हेसल्स, एकदम छोट्या एकदम बारक्या ब्लड व्हेसल्स ज्या आहेत कॅपिलरीज. तर अशा ह्या बारीक कॅपिलरीचं हे जाळं म्हणजे हे ग्लोमेरुलस. लक्षात आलं का तुमच्या. आणि हे सगळं हे जे जाळं आहे, हे जे ग्लोमेरुलस आहे, हे जे कॅपिलरीचं जे नेटवर्क आहे किंवा हा जो बंच आहे कॅपिलरीचा, हा कुठे सिच्युएटेड आहे, हा कुठे प्रेझेंट आहे, तर हा प्रेझेंट आहे या अशा कप लाईक स्ट्रक्चरमध्ये. आणि या कप लाईक स्ट्रक्चरला काय म्हटलं आहे बाळांनो, बॉमेन्स कॅप्सूल. काय म्हटलं याला, बॉमेन्स कॅप्सूल. आणि या बोमेन्स कॅप्सूल आणि हे ग्लोमेरुलस या दोघां मिळून काय म्हटलं जातं या पूर्ण स्ट्रक्चरला, याला म्हटलं जातं मालपिजियन बॉडी, किंवा याला म्हटलं जातं रिनल कार्पसल्स. लक्षात ठेवा, रिनल कार्पसल किंवा मालफिजियन बॉडी असं याचं कॉमन नाव आहे. कशाला म्हटलं जातं, हे जे 2 स्ट्रक्चर आहेत ना, ग्लोमेरुलस आणि हे जे कप लाईक स्ट्रक्चर आहे बॉमॅन कॅप्सूल, या दोघांना मिळून मालफिजियन बॉडी असं म्हणतात. बऱ्याचदा एक्झाममध्ये क्वेश्चन सुद्धा येतात, मालफिजियन बॉडी म्हणजे लक्षात ठेवायचं. आता हे जे एवढंसं तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं ना, आता हे तर मी भरपूर मोठं काढलं, एवढं मोठा नसतं नेफ्रॉन. आपला नेफ्रॉन मी तुम्हाला सांगितलंय की आपला हा जो नेफ्रॉन आहे आपल्या किडनीमध्ये तो 4 to 6 सेंटीमीटर एवढा लॉंग आहे. किती, 4 to 6 सेंटीमीटर लॉंग आहे. तर असा हा मोठा काढलेला आहे समजण्यासाठी बोर्डवर. आता हा जो तुम्हाला ही जी जागा दिसते ना, ही जी बॉमन कॅप्सूलची, ही किती आहे, तर ही फार छोटी आहे बाळांनो. हिचा डायमीटर आहे
200 मायक्रोमीटर. किती? 200 मायक्रोमीटर. लक्षात घ्या, आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. याचा डायग्राम सुद्धा, याचा डायमीटर सुद्धा, तर याचा डायमीटर आहे 200 मायक्रोमीटर. 200 मायक्रोमीटर एवढा याचा डायग्राम आहे, डायमीटर आहे, सॉरी डायमीटर आहे. म्हणजे एवढंसं छोटंसं बारीकचं स्ट्रक्चर आहे, जे डोळ्याने दिसणार नाही, एवढंसं बारीकचं असं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. तर आता बघा, हे जे ग्लोमेरुलस आहे हे फॉर्म कसं झालं? ग्लोमेरुलस म्हणजे काय समजलं ना तुम्हाला आता? जे पूर्ण ब्लड व्हेसलचं जे जाडं आहे, जे कॅपिलरी, जे बारीक बारीक आपल्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्याचं जे दाट असं नेटवर्क आहे, त्याला म्हटलं ग्लोमेरुलस. आता हे ग्लोमेरुलस फॉर्म कसं होते? तर बघा की आपल्या किडनीला ब्लड सप्लाय, म्हणजे बघा आपली किडनी काय करते? ब्लडला फिल्टर करते. हे सगळ्यात आधी तुमच्या लक्षात आलं ना? तर आता बघा, आपल्या किडनीला ब्लड लागते, ऑक्सिजनेटेड ब्लड लागते, आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या हार्टमधून किडनीपर्यंत पोहोचते. तर कोणत्या ब्लड व्हेसल्समधून पोहोचते? तर ते पोहोचते रिनल आर्टरीमधून. लक्षात ठेवा, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की आपल्या किडनीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करणारी जी आर्टरी आहे तिला म्हटलं जातं रिनल आर्टरी. मी छोटंसं तुम्हाला एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन याचं सांगतो. बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. लक्षात द्या की बघा की हा आहे आपला हार्ट. ठीक आहे, हे आहे आपलं हार्ट, आणि हे आहे फॉर एक्झाम्पल हे आहे आपली किडनी. आता या आपल्या किडनीला ऑक्सिजनेटेड ब्लड लागेल ना किडनीला जगायला. प्रत्येक आपल्या बॉडीच्या पार्टला, प्रत्येक टिश्यूला, सेलला, ऑर्गनला ऑक्सिजनेटेड ब्लडची आवश्यकता आहे. आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड कोण सप्लाय करते? तर आपला पंपिंग ऑर्गन, आपण त्याला हार्ट असं म्हणतो. तर या हार्टमधून या किडनीपर्यंत ऑक्सिजनेटेड ब्लड येणार, आणि कोणत्या ब्लड व्हेसलमधून येणार? या ब्लड व्हेसलचं नाव काय आहे? तर या ब्लड व्हेसलचं नाव आहे रिनल आर्टरी. रिनल आर्टरी लक्षात ठेवायचं, रिनल आर्टरी लक्षात ठेवा बाळांनो. हा, ठीक आहे. आता या किडनीमध्ये, किडनीला तर ऑक्सिजनेटेड ब्लड भेटलं. कोणामुळे भेटलं? रिनल आर्टरीमुळे भेटलं. आता किडनीमध्ये काही डिऑक्सिजनेटेड ब्लड सुद्धा तयार होते. आता हे किडनीमध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड तयार झालेलं आहे ते ऑक्सिजनेटेड व्हायला कुठे जाईल? परत हार्ट जवळ जाणार ना. तर मग या किडनीमध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड तयार झालं ते परत हार्ट पर्यंत जाईल, आणि कोणत्या ब्लड व्हेसलमुळे जाईल? तर त्या ब्लड व्हेसलचं नाव आहे रिनल व्हेन. काय म्हणतात त्याला? रिनल व्हेन. लक्षात ठेवा, किती सिंपल आहे, रिनल व्हेन. तर आता बघा बाळांनो, हे किती इझी आहे. बघा काय झालं की या हार्ट पासून तर आपल्या किडनीपर्यंत जे ऑक्सिजनेटेड ब्लड आलं ते कोणत्या ब्लड व्हेसलमुळे आलं? तर ते आलं रिनल आर्टरीमुळे, है ना. तर रिनल आर्टरीनी काय केलं? या आपल्या किडनीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय केला, आणि या किडनीमध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड जमा झालं, ज्याला आपण मराठीमध्ये अशुद्ध रक्त असं म्हणतो, ते डिऑक्सिजनेटेड ब्लड या किडनीमधून परत हार्ट पर्यंत येणार. कोणामुळे जाणार ते? तर त्या ब्लड व्हेसलचं नाव आहे रिनल व्हेन. रिनल व्हेन, रिनल आर्टरी. लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्हाला रिनल हा वर्ड येईल तर समजून चालायचं तो वर्ड हा किडनीशी रिलेटेड असतो. रिनल हा वर्ड कशाची रिलेटेड असतो? किडनीशी रिलेटेड असतो. तर अशा ह्या दोन ब्लड व्हेसल्स आहेत, दोन इम्पॉर्टंट. आणि आणखीन एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की आपल्या किडनी जे आहेत त्यांचं काम आहे की आपल्या ब्लडमध्ये ज्या काही वेस्ट प्रोडक्ट आहेत, जे काही कचरा आहे आपल्या ब्लडमध्ये, तो सगळा गाडून टाकायचा, तो सगळा फिल्टर करायचा कचरा. त्यामुळे आपल्या किडनीपर्यंत जास्तीत जास्त ब्लड सप्लाय केलं जातं. आपलं हार्ट काय करते? खूप जास्त प्रमाणात आपल्या दोन्ही किडनीपर्यंत ब्लड सप्लाय करते किंवा पोहोचवते. आपल्या पूर्ण बॉडीपैकी आपल्या ज्या एवढ्या दोन छोट्या किडनी आहेत त्यांना 1/4 एवढं ब्लड सप्लाय केलं जातं, किंवा 25% एवढं ब्लड नुसतं आपल्या किडनीलाच पोहोचवलं जातं. बघा, 25% एवढं ब्लड नुसतं आपल्या किडनीला लागतं. म्हणजे एवढी मोठी आपली बॉडी आहे, त्याच्यापैकी 25% एवढं ब्लड हे आपल्या या दोन किडनीपर्यंत पोहोचवल्या जातं, आणि मग राहिलेला 75% मग आपला ब्रेन वगैरे हे सगळ्या बॉडी पार्टपर्यंत ते ब्लड जाते. म्हणजे किती सगळ्या प्रमाणात, किती मोठ्या प्रमाणात ब्लड हे आपल्या किडनीपर्यंत पोहोचवल्या जाते. लक्षात आलं का तुमच्या? आता बघा काय झालं की या हार्टमधून ऑक्सिजनेटेड ब्लड या किडनीपर्यंत आलं आपल्या, राईट. कोणत्या ब्लड व्हेसलमुळे आलं? रिनल आर्टरीमुळे आलं. आता जेव्हा ही रिनल आर्टरी जी आहे बघा, या हार्टमधून जेव्हा ब्लड या आपल्या किडनीपर्यंत येणार तेव्हा या रिनल आर्टरीचे खूप साऱ्या ब्रांचेस तयार होतात. त्यातल्याच काही ब्रांचेसला म्हटलं जातं एफरंट आर्टेरिओल. लक्षात घ्या, म्हणजे ही एक मोठी ट्यूब आहे, एक मोठी ट्यूब आहे, आणि ही ट्यूब अशा छोट्या छोट्या ट्यूबमध्ये, बारीक बारीक ट्यूबमध्ये डिवाइड होऊन जाईल. कुठे डिवाइड होऊन जाईल? या किडनीमध्ये आल्यानंतर ही ट्यूब डिवाइड होऊन जाईल. लक्षात आलं ना. आणि ह्या मग ज्या छोट्या छोट्या ट्यूब आहेत यांना काय म्हटलं जातं? यांना म्हटलं जातं एफरंट आर्टेरिओल. म्हणजे ह्या काय काम करतात? एफरंट आर्टेरिओलनी काय काम केलं? तर या एफरंट आर्टेरिओलनी जे आहे त्या किडनीमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आणलं.
आता किडनीमध्ये आलं म्हणजे कोणामध्ये आलं, किडनीच्या आतमध्ये कोण आहे, तर किडनीच्या आतमध्ये नेफ्रॉन्स आहेत, है ना, लक्षात आलं का तुमच्या. तर हे जे ब्लड आहे हे कोणामध्ये गेलं, नेफ्रॉन्स मध्ये गेलं. म्हणजे आता तुम्ही हे जे इकडे ऐकता, हे जे तुम्ही इकडे वाचलं, याचा स्टडी केला, एफरंट आर्टेरियोल. हे एफरंट आर्टेरियोल म्हणजे काय आहे की हे जे रिनल आर्टरी आहे, या रिनल आर्टेरीच्याच ह्या ब्रांचेस आहेत, छोट्या छोट्या ब्रांचेस, ज्याला आपण एफरंट आर्टेरियोल असं म्हटलं. म्हणजे एफरंट आर्टेरियोल मध्ये काय आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. लक्षात ठेवा, या रिनल आर्टरीला छोट्या छोट्या ब्रांचेस तयार झाल्या आणि त्याचं काय तयार झालं, त्याचं तयार झालं हे एफरंट आर्टेरियोल. लक्षात आलं. आता बघा, हे एफरंट आर्टेरियोल जे आहे याचा डायमीटर मोठा आहे आणि हे एफरंट आर्टेरियोल जे आहे हे जेव्हा या बोमन कॅप्सूलमध्ये जाते तेव्हा या बोमन कॅप्सूलमध्ये याच्या खूप साऱ्या ब्रांचेस तयार होतात. अजूनही दाट असं नेटवर्क तयार होतं याचं या बोमन कॅप्सूलमध्ये. आणि म्हणूनच या दाट अशा नेटवर्कला, या ब्लड कॅपिलरीजला आपण ग्लोमेरुलस असं म्हणतो. आणि मग हे परत हे जे कॅपिलरीचं जे नेटवर्क आहे परत एकमेकाला जोडायला लागते आणि त्याच्यापासून आणखीन एक ब्लड व्हेसल तयार होते आणि त्या ब्लड व्हेसलला म्हटलं जातं इफरंट आर्टेरियोल. काय म्हटलं जातं, इफरंट आर्टेरियोल. बघा, हे आहे एफरंट आर्टेरियोल. एफरंट आर्टेरियोलचा डायमीटर मोठा आहे. हा एफरंट आर्टेरियोल गेला या बोमन कॅप्सूलमध्ये, याच्या खूप साऱ्या ब्रांचेस तयार झाल्या आणि मग हळूहळू या ब्रांचेस परत एकमेकाला जुळल्या आणि याच्यापासून मग आणखीन एक छोटी ट्यूब तयार झाली, ही दिसते तुम्हाला, याला म्हटलं इफरंट आर्टेरियोल. तर या आपल्या बोमन कॅप्सूलमध्ये ब्लड आणणाऱ्या ब्लड व्हेसलचं नाव काय आहे, एफरंट आर्टेरियोल. आणि या बोमन कॅप्सूलमधून जी ब्लड व्हेसल बाहेर पडते तिचं नाव आहे इफरंट आर्टेरियोल. आता या दोघांमधला एक डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो हा की एफरंट आर्टेरियोल जो आहे याचा डायमीटर मोठा आहे आणि या इफरंट आर्टेरियोलचा डायमीटर हा छोटा आहे. ई आणि ए असा या दोघांमध्ये फरक आहे, हा लक्षात ठेवा. तर हा जो डायमीटर मधला हा जो डिफरन्स आहे, याचा मोठा याचा छोटा डायमीटर, या डायमीटर मुळे काय होते, तर या डायमीटर मुळे इथे हायड्रोस्टॅटिक प्रेशर जमा होते, हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होते आणि ज्यामुळे जे ब्लड आहे ते फिल्टर व्हायला लागते. लक्षात आलं का तुमच्या. बघा काय होईल, इथून ब्लड मोठ्या प्रमाणात आतमध्ये चाललं पण या ब्लडला बाहेर पडायला कमी जागा आहे. कमी जागा असल्यामुळे काय होईल की इथे प्रेशर वाढेल, है ना, इथल्या ज्या ब्लड व्हेसल आहे याच्यावरती प्रेशर वाढेल. प्रेशर वाढल्यामुळे काय झालं की या ब्लड व्हेसलमध्ये शेवटी काय आहे, ह्या ज्या आर्टेरियोल आहेत, ह्या छोट्या छोट्या ज्या आर्टेरी आहे, आर्टेरियोल म्हणजे काय, छोट्या ज्या आर्टेरीज आहेत त्यांना आर्टेरियोल असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. तर आता ह्या ज्या छोट्या आर्टेरियोल आहेत यांच्यामध्ये ब्लड आहे. आता इथे जर प्रेशर वाढलं तर मग ते ब्लड जे आहे ते फिल्टर व्हायला लागेल, आहे ना, ते सगळं फिल्टर झालेलं मग जे ब्लड आहे, मग ज्याची जी लघवी तयार केली जाते हे सगळं फिल्टर मग येथे या ट्यूबमध्ये येते. लक्षात आलं. तर अशा तऱ्हेनं हे आहे स्ट्रक्चर आपल्या या ग्लोमेरुलसचं. कशाचं स्ट्रक्चर आहे, ग्लोमेरुलस. तर आतापर्यंत आपण बोललो ते म्हणजे ग्लोमेरुलस बद्दल. आता आपल्या या नेफ्रॉनचा दुसरा जो पार्ट आहे तो आहे म्हणजे हे आपलं कप लाईक स्ट्रक्चर, बोमन कॅप्सूल, है ना. आता हे जे बोमन कॅप्सूल आहे हे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे बाळांनो, हे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. आपल्या बुकमध्ये जी डायग्राम दिलेली आहे, हे जी डायग्राम आहे मी हे बोर्डवर पण काढलेली आहे. बघा, हेच असं जे स्ट्रक्चर आहे बोमन कॅप्सूल, याला असं झूम करून बघितलं तर आपल्याला हे अशा तऱ्हेनं स्ट्रक्चर तयार झालेलं दिसते. म्हणजे पूर्ण बारीक सारीक सगळे नावं याच्यामध्ये तुम्हाला आलेले दिसतात. आपल्या बुकमध्ये पण ही डायग्राम आहे, तुम्ही बघा. बाळांनो, आपण हे जे इथे एफरंट आणि इफरंट आर्टेरियोल बघतो याच्या साईजमध्ये डिफरन्स आहे. तुम्हाला दिसेल की एफरंट आर्टेरियोल मोठी आहे, इफरंट आर्टेरियोल छोटी आहे. त्यामुळे काय की इथे एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होतो. हा हायड्रोस्टॅटिक प्रेशर कशासाठी इम्पॉर्टंट आहे, ब्लडला फिल्टर करायला. आणि याच्यामुळे किती डिफरन्स पडतो, कोणत्या पार्टमध्ये किती हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे, तो हायड्रोस्टॅटिक प्रेशर जो आहे तो काउंट करता येतो, तो मोजता येतो. आपल्या बुकमध्ये दिलेलं सुद्धा आहे, त्या डायग्राममध्ये बघा तुम्हाला दिसते. जो ग्लोमेरुलस आहे, जो ग्लोमेरुलस हा जो पार्ट आहे याच्यामध्ये किती हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे किंवा इथे किती हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे ते दिलेलं आहे. कोलॉइडल ऑस्मोटिक प्रेशर 30 mm ऑफ Hg आहे. किती आहे, 30 mm ऑफ Hg. बघा तुम्हाला दिसते, नीट ऑब्झर्व करा. त्यानंतर तुम्हाला दिसते की जे इफरंट आर्टेरियोल आहे, हे जे इफरंट आर्टेरियोल आहे याच्यामध्ये किती प्रेशर आहे, तर याच्यामध्ये 75 mm Hg एवढं ऑस्मोटिक प्रेशर आहे. त्यानंतर तुम्हाला दिसते की हे जी इथली जी स्पेस आहे इथे किती ऑस्मोटिक प्रेशर आहे, तर इथे आहे 15 mm ऑफ Hg एवढं ऑस्मोटिक प्रेशर आहे. तर हे आपल्या बुकमध्ये या डायग्राममध्ये दिलेलं आहे. या प्रेशरचा काय यूज आहे हे आपण नंतर शिकणारच. आता या ग्लोमेरुलस नंतर आपण जो सेकंड पार्ट आपल्या नेफ्रॉनचा स्टडी करू तो आहे बोमन कॅप्सूल. या बोमन कॅप्सूलचे कोणते कोणते पार्ट आहेत तर हे डिटेलमध्ये आपण या बोमन कॅप्सूलची इथे ही डायग्राम काढलेली आहे.
तर आपल्याला दिसते बोमन कॅप्सूलला सगळ्यात आधी याचा स्टडी करायच्या अगोदर याला व्यवस्थित ऑब्झर्व करून घ्या. या डायग्रामला कोणत्या पार्टला काय काय नावं दिलेली आहेत हे व्यवस्थित तऱ्हेनं समजून घ्या. आता आपल्याला काय काय दिसते इथे की बोमन कॅप्सूल जी आहे ही एक कप लाईक ऑर्गन आहे. कसा आहे हा कप जसं असतो आपला चहाचा कप तसा ऑर्गन आहे आणि याला एक अशी नेक सुद्धा आहे, अशी नेक मान ती नेक सुद्धा आहे याला दिसते तुम्हाला. ठीक आहे, इथे सुद्धा तुम्हाला अशी नेक सारखं स्ट्रक्चर दिसेल. तर अशा तऱ्हेनं हा कप लाईक एक ऑर्गन आहे नेफ्रॉनचा बॉमन कॅप्सूल त्याला म्हटलं जातं. आणि हा बॉमन कॅप्सूल जो आहे 2 वॉल पासून बनलेला आहे किंवा 2 लेयर्स पासून बनलेले आहे. हे 2 वॉल किंवा 2 लेयर्स कोणते आहे बॉमन कॅप्सूलच्या तर तुम्हाला दिसेल इथे एक म्हणजे आउटर लेयर आहे बॉमन कॅप्सूलची ती म्हणजे परायटल वॉल आणि जी इनर वॉल आहे बॉमन कॅप्सूलची ती आहे विसरेल वॉल. तर अशा 2 वॉल पासून ही बोमन कॅप्सूल बनलेली आहे. कोणत्या कोणत्या वॉल आहे आउटर वॉलला काय म्हटलं परायटल वॉल आणि इनर वॉलला म्हटलं विसरल वॉल. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि ह्या दोन्ही वॉल ज्या आहेत ह्या स्पेशल टाईपच्या सेल पासून बनलेल्या आणि त्या सेलला म्हटलं स्क्वेमस इपिथेलियम सेल. काय नाव आहे स्क्वेमस इपिथेलियल सेल्स. लक्षात ठेवा ह्या ज्या दोन्ही वॉल आहेत बोमन कॅप्सूलच्या ह्या कशाच्या बनलेल्या आहेत या बनलेल्या आहेत स्क्वेमस इपिथेलियल सेल्स पासून. त्यातल्या त्यात बघा आता ही जी विसरल वॉल आहे म्हणजे ही जी आतली वॉल आहे ही आतली वॉल या स्क्वेमस इपिथेलियमच्या पासूनच तयार झालेल्या स्पेशल सेल पासून तयार झालेली आहे आणि त्या स्पेशल टाईपच्या सेलला म्हटलं जातं पोडोसाइट्स. काय नाव आहे पोडोसाइट. बघा तुम्हाला दिसते ही जी आतली लेअर आहे आतली जी वॉल आहे जिला आपण विसरल वॉल म्हटलं या विसरल वॉल जी बनलेली आहे कोणत्या सेल पासून बनलेली आहे ती पोडोसाइट पासून बनलेली आहे. पोडोसाइट म्हणजे काय ह्या ज्या सेल आहे त्या आपल्या फूट सारख्या दिसतात कारण पोडोसाइटचा मिनिंगच आहे फूट सारख्या सेल. पोडो म्हणजे काय तर पोडो म्हणजे आपला फूट आणि साइट्स म्हणजे सेल. तर ह्या ज्या सेल्स आहेत ह्या कशा दिसतात ह्या आपल्या फूट सारख्या दिसणाऱ्या आहेत. आपला जो पाय असतो तशा टाईपच्या सेल दिसतात. म्हणजे बघा ह्या सेल कशा आहेत अशा आपला हा पाय कसा आहे अशा टाईपच्या ह्या सेल आहेत. आता इथे तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल तर तुम्हाला व्यवस्थित करेन हे डायग्राम दिसेल. इथे एवढं क्लिअर तुम्हाला दिसणार नाही. तर ह्या ज्या सेल आहे याला काय म्हटलं याला पोडोसाइट असं म्हटलं आणि याला काय आहे असं फूट लाईक असं ऑर्गन आहेत आपल्या. आणि या पोडोसाइटमध्ये गॅप आहे स्लिट आहे रिकामी जागा आहे. 2 पोडोसाइटच्या मध्ये काही स्पेस आहे आणि त्या स्पेसला म्हटलं फिल्ट्रेशन स्लिट्स. काय म्हणतात त्याला फिल्ट्रेशन स्लिट्स म्हणतात. लक्षात ठेवायचं तुम्हाला नाव फिल्ट्रेशन स्लिट्स. स्लिट्स म्हणजे काय स्लिट्स म्हणजे अशी भेग रिकामी जागा असते जी थोडीशी अशी तुम्हाला कॅव्हिटी दिसेल त्याला काय म्हटलं जातं स्लिट्स म्हटलं जातं. आता या पोडोसाइटच्या मधात जी स्पेस आहे त्याला काय म्हटलं फिल्ट्रेशन स्लिट्स. इथे काय काम असेल या स्लिट्सचं तर बघा या इथून जे ब्लड येणार ते जे फिल्टर होणार ब्लड फिल्टर झालेलं नंतर जो सगळा जो कचरा आहे जे काही वेस्ट प्रोडक्ट असतील ते सगळे या स्लिट्समधून म्हणजे या रिकाम्या जागेमधून इथे येणार आहेत. लक्षात आलं का तुमच्या. ठीक आहे समजलं का. बघा किती इझी आहे. तर ह्या ज्या आतली जी विसरल वॉल आहे ती बनलेली आहे पोडोसाइट पासून. पोडोसाइटमध्ये काही स्पेस आहे आणि त्या स्पेसला म्हटलेलं आहे फिल्ट्रेशन स्लिट्स. ठीक आहे तर इथपर्यंत आपण समजलो. आता बघा ह्या ज्या 2 वॉल आहेत आपल्या ह्या बोमन कॅप्सूलच्या विसरल वॉल अँड परायटल वॉल या दोघांच्या मध्ये स्पेस आहे आणि त्या स्पेसला म्हटलं कॅप्सुलर स्पेस और युरिनरी स्पेस. बिलकुल सिंपल आहे. काय म्हटलं कॅप्सुलर स्पेस और युरिनरी स्पेस. 2 वॉलच्या मध्ये जी स्पेस आहे जी गॅप आहे तिला म्हटलं जातं युरिनरी स्पेस और कॅप्सुलर स्पेस. बघा एवढं हे सिंपल स्ट्रक्चर आहे. त्यानंतर बोमन कॅप्सूल जी आहे ही संपल्यानंतर सुरू होते कोणता याचा हा नेकचा रिजन आणि या नेकच्या रिजन मध्ये ही जी पोकळी तुम्हाला दिसते ही जी गॅप दिसते लुमेन दिसते याला युरिनरी पोल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं युरिनरी पोल. बिलकुल सिंपल आहे. लक्षात ठेवा. हे पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ही जी नेक आहे इथे जी स्पेस आहे इथे जी कॅव्हिटी आहे तिला म्हटलं जातं युरिनरी पोल. आता नंतर ही बोमन कॅप्सूल जी आहे ही ओपन होऊन जाते किंवा इथे एंड होऊन जाते कुठे तर या PCT मध्ये किंवा प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. हा जो एरिया सुरू होतो बोमन कॅप्सूल संपल्यानंतर जो एरिया स्टार्ट होतो त्याला म्हटलं जातं प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. या डायग्राम मध्ये तुम्हाला आणखीन बेटर समजेल की बघा हा आहे बोमन कॅप्सूलचा एरिया आणि मग ही आहे त्याची नेक आणि नेक संपली की मग सुरू होतो हा एरिया ज्याला म्हटलं जातं प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल्स. आता हे काय आहे बघा प्रॉक्सिमल म्हणजे काय जी मेन सरफेस असतो जी मेन बॉडी असते त्याच्या जवळचा एरियाला काय म्हणतो आपण प्रॉक्सिमल. आणि कन्व्होल्युटेड म्हणजे काय कन्व्होल्युटेड म्हणजे खूप सारं कॉईल झालेलं गुंडाळलेल्यासारखं. हा जो प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड हा जो एरिया आहे
हा पीसीटीचा जो एरिया आहे हा खूप सारा असा कॉईल झालेला आहे, खूप कॉइलिंग आहे, इथं गुंडाळल्यासारखा आहे, स्प्रिंग कशी गुंडाळल्यासारखी असते, कॉईल झालेली असते, तशा टाईपचा हा एरिया आहे ज्याला म्हटलं जातं पीसीटी किंवा प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. आता ह्या ज्या प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल किंवा ह्या ज्या पीसीटी आहे, हा जो एरिया आहे तुम्हाला दिसतो की ह्या ज्या इथल्या पीसीटीच्या ज्या सेल्स आहेत त्या बनलेल्या आहेत क्युबॉइडल सेल्स पासून. कशापासून बनलेल्या आहेत? क्युबॉइडल सेल्स. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हा जो प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल किंवा पीसीटीचा जो एरिया जो इथे आपण इथे पण शो केलेला आहे, तर इथल्या ज्या सेल्स आहेत त्या सेलला म्हटलं जातं क्युबॉइडल सेल्स. ह्या ज्या सेल्स आहेत ह्या क्यूब सारख्या दिसतात म्हणून यांना क्युबॉइडल सेल्स असं म्हटलं जातं. बघा लक्षात ठेवा, बघा इथे तुम्हाला दिसते ह्या क्यूब सारख्या सेल्स आहेत, पीसीटीच्या ह्या सेल्स आहेत, इथे नाव सुद्धा दिलेलं आहे पीसीटी सेल. आणि या पीसीटीच्या सेल्स कशा आहेत? ह्या क्युबॉइडल सेल्स आहेत. आणि या सेल्स मध्ये काय आहे तर गॅप आहे, मध्ये मध्ये गॅप आहे, स्पेस आहे, म्हणून याला म्हटलं जातं इंटरसेल्युलर स्पेस. या दोन सेलच्या मध्ये असलेली स्पेस तिला म्हटलं जातं इंटरसेल्युलर स्पेस. बिलकुल नावातच आहे काय आहे? इंटरसेल्युलर, म्हणजे सेलच्या मध्ये असलेली स्पेस त्याला इंटरसेल्युलर स्पेस असं म्हटलं जातं. तर आता ह्या ज्या पीसीटी म्हणजे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल कशापासून बनलेला आहे? क्युबॉइडल सेल्स पासून. आणि या सेलच्या मधात काय आहे? या सेलच्या मधात गॅप आहे, स्पेस आहे, तिला इंटरसेल्युलर स्पेस असं म्हटलं. आणि ह्या ज्या सेल्स तुम्हाला दिसतात पीसीटीच्या किंवा ह्या ज्या क्युबॉइडल सेल्स आहेत या ब्रश बॉर्डर त्यांचा अपीयरन्स आहे. कसा अपीयरन्स आहे? ब्रश बॉर्डर अपीयरन्स आहे किंवा आपण त्याला मायक्रोव्हिलाय असं म्हणतो. काय म्हणतो? मायक्रोव्हिलाय. म्हणजे आता ह्या ज्या सेल्स बघा, आता ब्रश बॉर्डर म्हणजे काय? नावात आपला जो ब्रश असतो त्याच्या टाईपचा त्याचा अपीयरन्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ही आहे सेल आणि अशा टाईपनी त्याचं ब्रश सारखं त्याचं वरचं अपीयरन्स आहे म्हणून या सेलला म्हटलं ब्रश बॉर्डर सेल्स. लक्षात आलं का? ब्रश बॉर्डर अपीयरन्स त्याचा दिसतो. म्हणून क्युबॉइडल सेल्स कशा आहेत? ह्या क्युबॉइडल सेल आहे आणि ह्या क्युबॉइडल सेल्स कशा आहेत? ब्रश बॉर्डर अपीयरन्स आहे किंवा मायक्रोव्हिलाय आपण म्हणतो. का बरं याला मायक्रोव्हिलाय किंवा ब्रश बॉर्डर म्हटलं? कारण ह्या ज्या सेल आहे या आपला जो ब्रश असतो तशा टाईपचं याचं अपीयरन्स आहे म्हणून याला ब्रश बॉर्डर सेल असं म्हटलं. आता हा जो पीसीटीचा एरिया आहे आपण याचं स्ट्रक्चर तर समजून घेतलं, याचं स्ट्रक्चर आपल्याला समजलं की हा एक खूप हायली असा कॉइलिंग एरिया आहे, खूप असा गुंडाळलेल्यासारखा हा एरिया आहे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. कशासाठी हा एवढा कॉइलिंग झालेला असेल? कारण की या एरियामध्ये जे फिल्ट्रेट आहे म्हणजे ब्लड सगळं गाळल्यानंतर जे काही फिल्ट्रेट जमा होते ते जास्तीत जास्त या एरियामध्ये राहिलं पाहिजे ते फिल्ट्रेट, म्हणून हा एरिया जो आहे जास्त कॉइल झालेला आहे, जास्त गुंडाळलेला आहे, कॉइलिंग झालेला हा एरिया आहे. आता याचं फंक्शन काय आहे? तर याचं फंक्शन आहे पीसीटी किंवा प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेडचं फंक्शन आहे ते म्हणजे सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. काय फंक्शन आहे? सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. या सगळ्याबद्दल जे आहे आपण आणखीन पुढच्या लेक्चरमध्ये जे आहे ते डिस्कस करू. फक्त इथे एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला, सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन ही कशी प्रोसेस आहे, काय आहे. जेव्हा आपण युरिन फॉर्मेशन शिकणार तेव्हा आणखीन तुमच्या आयडिया क्लिअर होऊन जातील. फक्त इथे एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला की या पीसीटीचं म्हणजे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल हा जो एरिया आहे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल याचं फंक्शन काय आहे? तर याचं फंक्शन आहे सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन म्हणजे काय? बघा आता तुम्हाला दिसते रिॲब्झॉर्प्शन ॲब्झॉर्ब करणे आणि सिलेक्टिव्ह म्हणजे काय की काही विशिष्ट सबस्टन्सच ॲब्झॉर्ब करून घेणे, जे कामाचे सबस्टन्स आहे. बघा इथे आपलं ब्लड जे आहे फिल्टर झालं, मग ब्लडमध्ये जे काही कामाचे सबस्टन्स असतील त्यांना परत ॲब्झॉर्ब करून घ्यायचं. हे परत ॲब्झॉर्ब घेऊन घ्यायचं काम कोण करते? तर ते करतात प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. हा जो एरिया आहे हा ते जे सबस्टन्स आहे त्याला परत ॲब्झॉर्ब करून घेतो आणि परत त्याला ब्लडमध्ये पाठवतो. कारण ब्लडमधून फिल्टर झाले आहे ना ते, म्हणून जे कामाचे आहेत ते परत ब्लडमध्ये पाठवल्या जातात. कुठे पाठवल्या जातात? तर ते पीसीटीमध्ये म्हणजे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल या एरियामध्ये. म्हणूनच त्या प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलचं काम काय आहे? सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला समजलं. आता नेफ्रॉनचे 2 पार्ट आपण आता इथे कंप्लीट केलेले. कोणते आहे? एक म्हणजे ग्लोमेरुलस आणि दुसरा आहे बोमन कॅप्सूल आणि नंतर थर्ड आहे कोणता आपला? हा प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. आता तुम्हाला दिसेल हा जो प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल एंड होतो किंवा लीड्स होतो कुठे? तर या अशा यू टाईपच्या अशा शेपमध्ये आणि त्याचं नाव आहे लूप ऑफ हेनले. लूप म्हणजे फंदा जो असतो त्या फंद्यासारखं हे स्ट्रक्चर आहे म्हणून याला लूप म्हटलं. आणि हेनले जो आहे हा सायंटिस्ट त्यांनी हे डिस्कवर केलं स्ट्रक्चर म्हणून त्याला नाव दिलेलं आहे लूप हेनले. हेनलेज लूप म्हटलं जातं किंवा लूप ऑफ हेनले. आता यू टाईपचं हे स्ट्रक्चर आहे, यू शेपचं हे स्ट्रक्चर आहे आणि या हेनलेच्या लूपला 2 आर्म तुम्हाला दिसतात. 2 आर्म, हे एक आर्म आणि हे एक आर्म. तर हे जे डिसेंडिंग आर्म आहे किंवा डिसेंडिंग लिंब आहे या डिसेंडिंग लिंबला म्हटलं जातं
डिसेंडिंग लूप ऑफ हेनले किंवा डिसेंडिंग लिंब. आणि हे जे वरचं तुम्हाला दिसते असं चढणारं जे लिंब आहे किंवा आर्म आहे त्याला म्हटलं जातं असेंडिंग लूप ऑफ हेनले. ठीक आहे, समजलं, बिलकुल इझी आहे. तर हे जे यू शेपचं जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जातं लूप ऑफ हेनले. आणि लूप ऑफ हेनले कन्सिस्ट ऑफ 2 लिम्स. कोणते लिम्स आहेत? एक म्हणजे डिसेंडिंग आणि दुसरं आहे असेंडिंग लिंब. अशा 2 लिम्स पासून बनलेला आहे. आता हा जो असेंडिंग लिंब आहे हा थिन वॉलचा आहे. कसा आहे हा थिन वॉल आहे? इट इज थिन वॉल्ड अँड परमिएबल टू वॉटर. आता थिन वॉल असल्यामुळे हा परमिएबल आहे वॉटरला. लक्षात ठेवा, बिलकुल इझी आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहिताना सुद्धा कामात पडणार आहे. काय आहे की हा जो एरिया आहे हा मी तुम्हाला सांगितलं की हा जो डिसेंडिंग लूप आहे तर हे जे डिसेंडिंग लूप कसं आहे? थिन वॉल आहे आणि वॉटर परमिएबल आहे. आता लक्षात घ्या की हे जे डिसेंडिंग लूप आहे हा जो खाली उतरणारा जो असा पार्ट आहे आपल्या नेफ्रॉनचा किंवा लूप ऑफ हेनलेचा हा थिन वॉल्ड आहे. कसा आहे? थिन वॉल्ड आहे आणि वॉटर परमिएबल आहे. म्हणजे वॉटरला तो आतमध्ये येण्याची परमिशन देतो. वॉटर परमिएबल, वॉटरमध्ये वॉटर जे आहे याच्यामधून जाऊ शकते. म्हणून हा जो डिसेंडिंग लूप आहे हा जो खाली उतरणारा पार्ट आहे हा थिन वॉल्ड आहे, वॉटर परमिएबल आहे. सोबत सोबत हा जो डिसेंडिंग लूप आहे हा बनलेला आहे स्क्युमस इपिथेलियल सेल्स पासून. हे सुद्धा डिस्क्रिप्शन तुम्ही लक्षात ठेवायचं. कशापासून बनलेला आहे हा डिसेंडिंग पार्ट? हा बनलेला आहे स्क्युमस इपिथेलियम सेल पासून. इथपर्यंत आपण समजलो. आता हा जो असेंडिंग लिप आहे, असेंडिंग लूप आहे हा जो आहे हा थिक वॉल्ड आहे. कसा आहे? थिक वॉल्ड आणि वॉटर इम्परमिएबल आहे. सोबत हा बनलेला आहे क्युबॉइडल सेल्स पासून. कोणत्या? क्युबॉइडल सेल्स पासून. तर बघा हा जो असेंडिंग लिप आहे, असेंडिंग जो लिंब किंवा असेंडिंग लूप म्हणा याला, हा जो नेफ्रॉनचा किंवा लूप ऑफ हेनलेचा जो पार्ट आहे हा थिक वॉल्ड आहे. हा थिन वॉल होता, हा थिक वॉल्ड आहे. हा वॉटर परमिएबल होता, हा वॉटर इम्परमिएबल आहे. आणि हा स्क्युमस इपिथेलियम पासून बनला होता, हा क्युबॉइडल इपिथेलियम पासून बनलेला. या दोघांमधला हा डिफरन्स बिलकुल सिंपल आहे, तो लक्षात ठेवायचा. मी तुम्हाला इथे नोट करून दिलं. डिसेंडिंग लूप कसा आहे? डिसेंडिंग लूप हा थिन वॉल्ड आहे, वॉटर परमिएबल आहे आणि स्क्युमस इपिथेलियम पासून बनलेला आहे. त्याचबरोबर असेंडिंग लूप कसा आहे? हा असेंडिंग लूप कसा आहे? तर असेंडिंग लूप हा थिक वॉल्ड आहे, वॉटर इम्परमिएबल आहे आणि क्युबॉइडल इपिथेलियम पासून तो बनलेला आहे. तर हे आहे याचं डिस्क्रिप्शन. तर कशा तऱ्हेनं फॉर्म झालेला आहे हा लूप ऑफ हेनले ते आपण शिकलो. आता या लूप ऑफ हेनलेचं फंक्शन काय आहे हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर लूप ऑफ हेनलेच्या आजूबाजूला आणखीन एक पॉईंट म्हणजे लूप ऑफ हेनलेच्या आजूबाजूला हे भरपूर सारं असं ब्लड व्हेसलचं कॅपिलरीचं हे नेटवर्क तुम्हाला दिसते आहे ना. बघा हे आहेत ब्लड व्हेसल्स आणि ह्या ब्लड व्हेसल या लूप ऑफ हेनलेला पूर्ण अशा गुंडाळलेल्या तुम्हाला दिसतात. आणि या ब्लड व्हेसलच्या स्ट्रक्चरला म्हटलं व्हॅसा रेक्टा. काय म्हटलं याला? व्हॅसा रेक्टा. हा एक लॅटिन वर्ड आहे. त्याला हे ब्लड व्हेसलचं कॅपिलरीचं जे नेटवर्क आहे त्याला व्हॅसा रेक्टा असं म्हटलेलं आहे. आणि या लूप ऑफ हेनलेचं काम आहे ऑस्मो रेग्युलेशन. काय करते हे? ऑस्मो रेग्युलेशन करते लूप ऑफ हेनले. म्हणजे काय करते? ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे आपण शिकलेलं आहे वॉटर आणि साल्ट याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे मेंटेन ठेवणे त्याला आपण ऑस्मो रेग्युलेशन असं म्हणतो. तर ऑस्मो रेग्युलेशनचं काम कोण करते? ऑस्मो रेग्युलेशनचं काम करते हा लूप ऑफ हेनले पार्ट. त्यानंतर आता बघा की हा लूप ऑफ हेनले संपला किंवा हा लूप ऑफ हेनले जो आहे हा कशामध्ये जाऊन ओपन होतो? हा ओपन होतो डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूलमध्ये. तर आता या डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूलची आपण आणखी थोडीशी माहिती घेऊन घेऊ, या पार्टची माहिती घेऊ. तर नेफ्रॉनचा आणखीन एक जो पार्ट आहे कॉइलिंग पार्ट आहे त्याला म्हटलं जातं डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल. आता डिस्टल म्हणजे काय? डिस्टल म्हणजे मेन बॉडीच्या दूरचा असा पार्ट त्याला आपण डिस्टल म्हणतो. आणि कन्व्होल्युटेड कशाची रिले? कन्व्होल्युटेड म्हणजे कॉइलिंग, गुंडाळलेला असा भरपूर सारा कॉइल झालेला. बघा हा एक होता कॉइलिंग पार्ट आणि दुसरा पार्ट आहे हा. तर या पार्टला काय म्हटलं? याला म्हटलं डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल. ट्युब्यूल म्हणजे काय? छोट्या ज्या ट्यूब असतात त्याला आपण ट्युब्यूल असं म्हणतो. तर हा जो डिस्टल कन्व्होल्युटेड जो ट्युब्यूल पार्ट आहे हा बनलेला आहे क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स पासून. कशापासून बनलेला आहे? इट इज लाइन्ड बाय क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स. क्युबॉइडल इपिथेलियम पासून हा डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल्स हा पार्ट बनलेला आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. हा डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल कशापासून बनलेला आहे? तर क्युबॉइडल इपिथेलियम पासून. तर हे तर झालं आता याचं स्ट्रक्चर. आता याचं फंक्शन काय आहे? तर याचं फंक्शन जे आहे ते आहे ऍक्टिव्ह सिक्रिशन. ऍक्टिव्ह सिक्रिशन किंवा यालाच म्हटलं जातं ट्युब्युलर सिक्रिशन किंवा ऑगमेंटेशन म्हटलं जातं याला. म्हणजे हा एरिया काय करतो? हा जो एरिया आहे आपल्या नेफ्रॉनचा डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल हा काय करतो? या कॅपिलरीमध्ये जे काही वेस्ट प्रोडक्ट असतील ते सगळे वेस्ट प्रोडक्ट हा ऍब्झॉर्ब करून घेतो आणि हे सगळे वेस्ट प्रोडक्ट या आपल्या ट्युब्यूलमध्ये पाठवतो, म्हणजे युरिनमध्ये पाठवतो. हे काम कोणाचं आहे? हे काम आहे या डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूलचं. लक्षात आलं का? याचं फंक्शन काय आहे? तर हा
काय काम करतो की ह्या ज्या कॅपिलरीज आहेत त्या कॅपिलरीजमध्ये जे काही वेस्ट प्रोडक्ट आहेत त्या वेस्ट प्रोडक्टला हा ॲब्झॉर्ब करतो आणि ते आपल्या युरिनमध्ये पाठवून देतो. हे फंक्शन कोणाचं डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूलचं. त्याचबरोबर आणखीन एक फंक्शन याचं सांगितलेलं आहे की हा जो डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल आहे हा वॉटर रिॲब्झॉर्प्शन सुद्धा करतो. काय करतो? वॉटर रिॲब्झॉर्प्शन करतो आणि बॉडीचं पीएच मेंटेन करतो, बॉडीचं फ्लुइडचं पीएच मेंटेन ठेवण्याचं काम करतो. आणखीन याचं फंक्शन 1-2 इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. तर डीसीटी किंवा डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूलचं काय काय इम्पॉर्टंट फंक्शन आहे? हा वॉटर रिॲब्झॉर्ब करतो, वॉटरला रिॲब्झॉर्ब करून घेतो. त्याचबरोबर रेग्युलेशन ऑफ पीएच ऑफ बॉडी फ्लुइड्स, बॉडी फ्लुइड्सचं पीएच मेंटेन ठेवण्याचं काम कोण करतो? तो म्हणजे हा डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल. ते कसं करते हा आपण नंतर डिटेलमध्ये अजून शिकणारच. तर अशा तऱ्हेनं हा आपण कंप्लीट केला कोणता पार्ट? डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूलचा. नेफ्रॉनचा कोणता पार्ट? डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल. आता हा जो डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल आहे तो अशा एका स्ट्रेट ट्यूबमध्ये ओपन होतो आणि त्या ट्यूबला म्हटलं जातं कलेक्टिंग ट्युब्यूल. कलेक्टिंग ट्युब्यूल काय म्हटलं जातं? त्याला कलेक्टिंग ट्युब्यूल असं म्हटलं जातं. बघा हे इथे तुम्हाला दिसते डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल. हा इथे एका अशा स्ट्रेट अशा ट्यूबमध्ये जाऊन ओपन होतो आणि या ट्यूबला काय म्हटलं? या ट्यूबला म्हटलं जातं कलेक्टिंग ट्युब्यूल. आता ही कलेक्टिंग ट्युब्यूल काय काम करते? तर या कलेक्टिंग ट्युब्यूलचं सुद्धा फंक्शन आपल्याला दिलेलं आहे. कलेक्टिंग ट्युब्यूल रिॲब्झॉर्ब वॉटर अँड सिक्रीट प्रोटॉन. हे जे तुम्हाला स्ट्रेट अशी ट्यूब जे दिसते नेफ्रॉनची, जिला आपण कलेक्टिंग ट्युब्यूल असं म्हटलं, तर तिचं काम काय? वॉटरला रिॲब्झॉर्ब करणे, वॉटरला परत ॲब्झॉर्ब करून घेणे आणि सोबतच प्रोटॉनचं सिक्रिशन करणे. प्रोटॉन म्हणजेच काय की हायड्रोजन आयनचं सिक्रिशन करणे. असं काम कोणाचं आहे? कलेक्टिंग ट्युब्यूलचं आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर त्यानंतर बघा आता हे जे कलेक्टिंग ट्युब्यूल आहे, कलेक्टिंग ट्युब्यूल ओपन होऊन जाते अशा एका स्ट्रेट ट्यूबमध्ये आणि त्या ट्यूबला आपण काय म्हणतो? कलेक्टिंग डक्ट. काय म्हणतो? कलेक्टिंग डक्ट. आता ही जी तुम्हाला आपण याच्या अगोदर जी नेफ्रॉनची डायग्राम काढली होती त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं ही जी लांब अशी ट्यूब आहे तिला कलेक्टिंग डक्ट असं म्हटलं जातं. कलेक्टिंग डक्ट काय करते? तर कलेक्टिंग डक्टचं काम काय आहे की इथे जे पूर्ण ब्लड फिल्टर झालेलं आहे ते फिल्टर झालेलं ब्लड जे नंतर त्यामधले जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते त्याचं युरिन तयार होणार आणि ती युरिन जे आहे या कलेक्टिंग डक्टमध्ये येणार. तर असं या कलेक्टिंग डक्टचं फंक्शन आहे. तर इथे आपण या पूर्ण नेफ्रॉनच्या प्रत्येक पार्टचा स्टडी केलेला आहे, प्रत्येक पार्टच्या फंक्शनचा स्टडी केलेला आहे. तर हे व्यवस्थित तऱ्हेनं तुम्ही आला लक्षात ठेवायचं आहे, कारण की युरिन फॉर्मेशनच्या प्रोसेस जेव्हा आपण शिकणार त्या युरिन फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये हे सगळं नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आणि नेफ्रॉनच्या प्रत्येक पार्टचं फंक्शन आपल्याला कामात पडणार आहे. म्हणून हे चांगल्या तऱ्हेनं ह्या सगळ्या डायग्राम तुमच्या डोक्यामध्ये ठेवा, व्यवस्थित याची प्रॅक्टिस करा, प्रत्येक पार्टचं फंक्शन समजून घ्या आणि जो राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याचा डिस्कस करू.